नमस्ते, माझी मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शाही पनीरची रेसिपी। घरच्या घरी शाही पनीरची रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवते। त्यासाठी घेतलेलं आहे इथं 150 ग्रॅम पनीर आणि हे त्याला लागणारं साहित्य। हा कांदा, 2 टोमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, हे अद्रक, 2-3 मिरे, 2-3 लवंगा, ही दालचिनी, ही विलायची आणि ही काजू मी पाण्यात भिजवून घेतलेले आहे 2-3 तास। 9-10 काजू, हे फ्रेश मलाई क्रीम आणि हे मसाले, हा धनिया पावडर, हा गरम मसाला आणि हे लाल तिखट, हे बटर। तर चला अगोदर आपले कांदा आणि टोमॅटो बारीक करून भाजून घेऊ। याला कट करून घ्यायचे अगोदर। टोमॅटो कट करून घेऊ। जाडसरच असं कट करून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला भाजायला बरं पडेल। अद्रक पण बारीक कट करून घेते। आपला कांदा आणि टमाटर कट करून झाला, आपण याला आता भाजून घेऊ। आपला तवा गरम झाला, आपण याच्यावर कांदा टाकून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेते, हलवून घ्यायचं। कांदा असा मऊ तोपर्यंत भाजून घ्यायचा। छान लालसर असा झाला, याला आपण आता काढून घेऊ, पण भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ, पण छान मऊ झाला। आता आपण याला काढून घेऊ। लसूण आणि अद्रक पण भाजून घेऊ। छान भाजलं, याला पण काढून घेऊ। हे बघा, हे सगळं साहित्य भाजून झालं। आता याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊ। तोपर्यंत आपण पनीरचे छोटे छोटे पीस करून घेऊ। छोटे छोटे पीस करून घ्यायचे पनीरचे। असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे, तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे। पनीरचे छोटे छोटे पीस करून झाले, आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। वर आपण नमक आणि मसाले टाकून मॅरिनेट करायला ठेवून देऊ। थोडंसं नमक टाकून घ्यायचं, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, धनिया पावडर, हळद। छान याला मिक्स करून घेऊ आणि याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपले मसाले आता थंड झाले, आपण याला बारीक करून घेऊ। कांदा बारीक करून घेऊ, काजूची पण पेस्ट बनवून घेऊ। हे बघा, सगळं साहित्य आपलं बारीक वाटून झालं। याच्यात पाणी बिलकुल बी घालायचं नाही वाटताना, नाहीतर मग ते आपलं भाजताना तडतडतंय। तर चला आता आपलं तिखट आपण भाजून घेऊ, सगळं मसाल्यात परतून घेऊ। आता कढई तापत ठेवली मी, त्याच्यात 2-3 मोठे चम्मच तूप टाकून घ्यायचं। आता अगोदर मी ह्या कढईमध्ये हे आपलं पनीर जे मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते मी फ्राय करून घेणार आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं। तूप छान गरम झालं आपलं, याला तुपातच फ्राय करायचं, म्हणजे टेस्ट खूप छान लागते तुपात फ्राय केल्यानं। त्याला टाकून घेऊ। छान याला गोल्डन असा सोनेरी रंग आला। आता आपण याला काढून घेऊ, सगळं फ्राय करून घेते।
पण छान फ्राय झालं, याला पण काढून घेऊ. चला आता ह्याच कढईमध्ये आपले खडे मसाले पण टाकून घेऊ. टमाटर पेस्ट छान असं मिक्स करून घ्यायचं, याला छान परतून घ्यायचं. कांदा छान परतला की आपण याच्यात मसाले टाकून घेऊ. 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनिया पावडर, 1 छोटा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच लाल तिखट. याला छान मिक्स करून घेऊ. आता याच्यात आपली काजूची पेस्ट टाकून घेऊ. छान हलवून घेऊ. आता टमाटरची पेस्ट टाकून घेऊ. छान मिक्स करून घ्यायचं. छान परतून घ्यायचा. छान असा हलवून परतून घ्यायचा मसाला तुपामध्ये. आता 1 मोठा चम्मच आपण पनीर मसाला घालून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून मसाला छान असा परतू देऊ. याच्यावर मी हे बघा, इथं मी बटर टाकून घेतलं, आपलं पनीर टाकून घेतलं. मध्ये माझा व्हिडिओ बंद पडला होता. आता आपण याच्यामध्ये ही फेटलेली क्रीम टाकून घेऊ. क्रीम टाकून घेते. छान मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करायचं. आता याच्यात बटर टाकून घेऊ. 1 मोठा तुकडा बटरचा. छान असं याला मिक्स करून घेऊ. आणि आता याला उकळी येऊस्तोपर्यंत 1 ते 1.5 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजू देऊ. तर चला झाकण ठेवून घेऊ. चला 1 ते 1.5 मिनिट झाला. हे बघा, छान किती छान रंग असा आला याला. छान असं तेल सुटलं याला. हे बघा, मध्ये माझा व्हिडिओ बंद पडला होता, त्यामुळं पनीर टाकताना दाखवलं नाही. तर चला आपण आता गॅस बंद करून त्याच्यावर धनिया टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. आपण याला आता प्लेटमध्ये काढून सर्व करून घेऊ. एका बाउलमध्ये काढून घेते. तर ही बघा, माझी शाही पनीरची रेसिपी बनवून तयार आहे. याच्यावर थोडासा धनिया टाकून घेऊ डेकोरेशनसाठी. एक छोटा तुकडा बटर. तर बघा कशी वाटली माझी आजची रेसिपी, शाही पनीर रेसिपी घरी बनवलेली. हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही पण बनवून बघा. अशी शाही पनीरची रेसिपी खूप छान लागते खायला, भातासोबत, चपातीसोबत. छान. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.